आता तुम्हाला उदाहरण टाकत सांगेल मी की एक माझ्याकडे पेशंट होती की तिचा नवरा मला नेहमी कंप्लेंट करायचा की ती व्यवस्थित आहे ना, संबंध ठेवूच देत नाही. तर तिला जेव्हा हिस्ट्री आम्ही घेतली तिची आणि तिला विचारलं म्हणजे काय, तर ती म्हणायची मला संबंधांच्या वेळी खूप त्रास होतो आणि त्यामुळे मग त्यांच्या रिलेशन्समुळे पण प्रॉब्लेम यायचे. पेशंट आली, तिने सांगितलं मला रिलेशन्समुळे मध्ये प्रॉब्लेम्स येतात वगैरे. नवऱ्याने काही समजून घेतलं नव्हतं तिच्या. मग माहेरची लोक तिच्या घेऊन आली की ते तिला सासरे म्हणजे माहेरी सोडून गेलेले आहे. मग नंतर आम्ही एक्झामिनेशन केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की तिचा हायमेन म्हणजे त्याला पडदा जो असतो योनीच्या आतमध्ये तो फार जाड आहे, त्यामुळे तिला संबंध ठेवता येत नाही. पण सासरचे किंवा माहेरचे हे दोन्ही लोक ते समजून घ्यायला तयार होत नव्हते. त्यांचं एकच म्हणणं होतं की डॉक्टर तुम्ही तिला समजून सांगा, प्रत्येक स्त्रीला हा त्रास सहन करावाच लागतो पहिले संबंध ठेवताना, आणि तिने सहन करावं ते आणि संबंध व्यवस्थित ठेवावे. पण ते अनबेरेबल असतं, हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा मग आम्ही स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग कसं आम्ही ती हिस्ट्री घेतो ना की तुमचे संबंध कसे होत आहेत. संबंध जर व्यवस्थित होत असतील तर पुढची मग गर्भधारणा ही पुढची स्टेप आहे. म्हणजे तुम्हाला तो पॅटर्न समजून घेण्यासाठी योग्य ती दिशा मिळते.